नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे साहेब, दीपक सावंत साहेब ह्या सर्वांसोबत आज वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये सर्व चौक आणि सेंटर आहेत ते कसे अजून ब्युटिफिकेशन करता येईल, सुंदर करता येईल यासाठी आयुक्त साहेब आणि अतिरिक्त आयुक्त यांनी काही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वसई तालुक्यामध्ये जो बाहेरून येतात किंवा वसई तालुक्यातून आपण ज्या ज्या ठिकाणी फिरतो अशा ठिकाणी जे चौक आहेत ते चौक आणि काही अशा स्पॉट आहेत की त्या ठिकाणी ब्युटिफिकेशनचं, सुंदरतेचं एक आपण वसई विरारला दर्शन देऊ शकतो. त्यासाठी काही कारंजे लावणे किंवा दुसरे काही पद्धतीने त्यांना ब्युटिफिकेशन कसं करता येईल यासाठी जे काही संस्था आहेत किंवा विकासक आहेत किंवा जे इंडस्ट्रियल ऑनर आहेत ह्यांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या CSR फंडातून हे सर्व भाग डेव्हलप करणार आहेत आणि त्यासाठी त्यांना छोट्या प्रमाणात एखादी ॲडव्हर्टायझिंग करण्याचा देखील मुभा देणार आहेत. तसेच दुसरी एक कमिटी ही ब्युटिफिकेशनची असणार आहे. दुसरी कमिटी ही वसई विरार शहर भागातील रस्ता कनेक्टिव्हिटी कसा करता येईल, जास्तीत जास्त लवकरात लवकर लोकांना ज्या आपल्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्याचा जॉईंट व्यवस्थित नाही, काही ठिकाणी वेगवेगळे अडथळे आहेत, हे सर्व अडथळे दूर करून वसईत कुठेही फिरायचं असेल तर ते अगदी साध्या आणि सोप्या मार्गाने आणि लवकरात लवकर फिरता आलं पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये वसई विरार परिसर हा आता सुंदर होणारच आहे. त्यासोबत आपली प्रत्येकाची कनेक्टिव्हिटी देखील, रस्त्याची कनेक्टिव्हिटी देखील, म्हणजे काही ठिकाणी वन वे करणे, काही ठिकाणी रस्ता हा फिरवणे किंवा जो रस्ता अगदी सोयीस्कररित्या प्रत्येक स्टेशन परिसरातून किंवा हायवेतून कसं काही शहराला जॉईन करता येईल यासाठी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आता आयुक्त साहेब आणि अतिरिक्त आयुक्त साहेब काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. म्हणजे कमिटी झाली की एक व्यवस्थित प्लॅन पद्धतीने काहीतरी काम होईल आणि पुढे जाऊन एनीवन कॅन पिकअप की साहेब ते कमिटीमध्ये असा डिसिजन झाला होता, त्याचं काय झालं, ते कमिटीला एवढा फंडिंगची रिक्वायरमेंट होती, त्याचं काय झालं, तो एक फॉलोअप आणि एक व्यवस्थित प्लॅन पद्धतीने लॉजिकली काम होईल त्याच्यासाठी 2-4 कमिटी आपण केलेली आहे. आय विल नाव रिक्वेस्ट संजय साहेब की तुम्ही ते सिटी ब्युटिफिकेशन सेल बद्दल सांगा आणि त्याच्यानंतर आपण मोबिलिटी सेल बद्दल थोडासा केल्याबद्दल या ठिकाणी उल्लेख केला. त्यातली एक समिती आहे की शहर सौंदर्यीकरणाची, जे सिटी ब्युटिफिकेशन आदरणीय आयुक्त महोदयांनी आल्यापासून शहरामध्ये स्वतः फील्डवरती जाणं, पाहणं अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे चालू केलेले आहेत आणि त्याचं सगळं प्लॅनिंग आपल्याकडे असतं. आपल्याला कदाचित मूळ समस्या माहीत असेल की एवढंच दिसतं की आपल्या शहरामध्ये भूमिभराव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. ते शासकीय जागा, निमशासकीय असतील, अगर खाजगी लोकांच्या असतील वगैरे वगैरे, केंद्र शासनाच्या वगैरे आहेत, त्याच्यामध्ये सगळंच आहे, राज्य शासन केंद्र शासनाची जागा वगैरे होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचं जर मूळ कारण बघितलं तर असं आहे की आमच्या अभ्यासांती की मुंबई महानगरपालिकेनं त्यांचा राडारोडा टाकण्याचं त्या ठिकाणी बंद केलेला आहे. तो राडारोडा हा ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत यायचा किंवा ठाणे किंवा मीरा भाईंदर त्यांनी त्याच्यावरती पूर्णपणे बंधनं आणलेली आहेत आणि तो राडारोडा येण्याचं आत्ता सगळ्यात मोठं जर ठिकाण त्यांना जर सुरक्षित कुठलं वाटत असेल तर वसई. कारण या ठिकाणी 380 स्क्वेअर किलोमीटर एरिया हा त्यांना वापरायला मिळतो आणि व्याप्ती एवढी मोठी असल्यामुळं ते कशाही पद्धतीनं घेणारे घेतात, टाकणारे टाकून जातात आणि तुम्हाला माहिती आहे की तो एक बिझनेस आहे मोठा, ही वस्तुस्थिती आहे की हा जो भूमिभराव होतो याच्या अनुषंगानं काय होतं की हा भूमिभराव झाल्यानंतर सगळ्यात दोषी सगळ्यांच्या मते कोण असतं तर महापालिका. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल की त्यामध्ये महापालिकेला फारच स्कोप कमी आहे, कारण त्या जागेची मालकी ही कुणाची आहे, त्या मूळ ज्याच्या मालकीची असेल त्या मूळ मालकानं त्याच्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीचा अनाधिकृत विकास होऊ नये त्यानं पाहिलं पाहिजे. असा भूमिभराव किंवा जागेवरती भरणी केली जाणार नाही हे पाहिलं पाहिजे आणि तदनंतरचा जो काही अनाधिकृत विकास होणार नाही हे सुद्धा त्यानं बघणं गरजेचं असतं. दुर्दैवानं होत नाही. मग शासकीय जागांच्या बाबतीत शासकीय प्राधिकरणं या ठिकाणी कमी पडतात, खाजगीच्या बाबतीत खाजगी माणसं कमी पडतात, किंबहुना काही वेळेला ते स्वतःहूनही त्याला ती भरणी करण्याकरता फॉर असतात ही आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये.
यातून एक शहराचं नियोजन बिघडतंय, त्याच्यातच मग अनाधिकृत बांधकामं चाळींचा विकास होत राहतो आणि हे मर्यादेच्या पलीकडे जात राहतं. आपल्याला सगळ्यांना हे ज्ञात आहे, आपल्याला वस्तुस्थिती नाकारता येत नाही. याच्याच अनुषंगानं माननीय महापौर महोदय आणि सरांच्या सूचनेप्रमाणे आता त्याच्या अनुषंगाने एक SOP करण्याचं ठरलेलं आहे. काय होतं की प्रत्येक वेळेला महापालिका दोषी, मग आम्ही म्हणणार यांची जमीन आहे, आम्ही म्हणणार त्यांची जमीन आहे, ते लोक म्हणणार ही महापालिकेनंच काढावं. शेवटी महापालिकेला मर्यादा आहे. म्हणजे दुसऱ्याच्या जागेत झालेला भराव काढणं ही काय साधी गोष्ट नाही. लक्षात तुम्हाला माहितीकरता सांगतो, मुंबई महापालिकेतून दररोज 500 हायवा आपल्या हद्दीत येतात ब्रिजच्या पलीकडे, आणि हा जो भराव आहे हा आपल्या हद्दीमध्ये पडतो. हायवेला ढीग साठलेले दिसतात, आतमध्ये येतात. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या माहितीकरता मनोरपर्यंत हायवेला ढीग पडलेले असतात. म्हणजे आपल्या शहराच्या पलीकडं वैतरणाच्या पलीकडे गेलं की एवढं पावसाळ्यामध्ये सुंदर चित्र असतं, पण रस्त्याच्या कडेला राडारोडा टाकलेला असतो आणि अत्यंत वाईट वाटण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे तिथंपर्यंत लोन चाललेलं आहे. याच्या अनुषंगानं या ठिकाणी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला म्हणतो, एक SOP करायचं ठरलेलं आहे, कार्यपद्धती निश्चित करायची आहे. ते करण्याचं काम आम्ही आता करतोय. याच्यामध्ये तो राडारोडा शहरात कसा येणार नाही, त्याच्यावरती कसा कंट्रोल ठेवायचा हा एक भाग झाला. जो आला असेल तो खरोखर कायद्याच्या परवानग्या त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत, ते तपासलं जाईल. त्याच्याहीपेक्षा जर ज्या ठिकाणी राडारोडा आला समजा, यातनं मर्यादा, शेवटी मर्यादा आहे, समजा अशा पद्धतीचा भूमिभराव जर होत असेल तर तो भूमिभराव होऊ नये. झाला तर तो कशा पद्धतीनं हटवला जावा, आणि तो होत असताना जे कोणी जबाबदार आहे त्या यंत्रणेनं त्या संबंधितांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि याच्यामधून एक कायद्याचं राज्य या बाबतीमध्ये कुठेतरी दिसलं पाहिजे. ही भूमिका ही महापालिका प्रशासन आणि डेलिब्रेटिव्ह ह्या सगळ्यांचीच आहे. म्हणजे शहराचं सौंदर्य जपणं हे आमचं काम. म्हणून या ठिकाणी त्याच्यामध्ये सुरुवात आमच्यापासून होईल की आमची जबाबदारी काय, महानगरपालिकेची जबाबदारी आम्ही आमची निश्चित करून घेतोय. निश्चितपणानं आमची जबाबदारी आहे, मी नाकारणार नाही त्याच्यामध्ये. पण इतर शासकीय कार्यालय, शासकीय जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आहेत. जे महसूलची जमीन असेल, खारल्यांची असू शकते, त्याच्यानंतर फॉरेस्टची आहे, हायवे आहे, रेल्वे आहे, अशा अनेक प्राधिकरणं आपल्याकडे आहेत. लक्षात घ्या, त्यांच्या जमिनी किंवा त्यांच्या मालकीच्या जमिनीवरती कोणत्याही प्रकारचा भराव होऊ नये, अनाधिकृत विकास होऊ नये त्या माध्यमातून याच्याकरिता त्यांची सुद्धा जबाबदारी आम्ही या ठिकाणी निश्चित करतो. हा एक भाग झाला. त्याचबरोबर खाजगी व्यक्तीच्या समजा म्हणजे नकळतपणे भराव झाला तर त्याच्या बाबतीत काय करायचं, किंवा जर जाणीवपूर्वक भराव जर झाला तर त्याला कायद्याचं अधिष्ठान देऊन कशा पद्धतीनं त्या खाजगी व्यक्तीवरती असेल आणि संबंधिताची कारवाई करायची हे निश्चित करण्यात येणार आहे. आणि हे करताना ज्या पद्धतीचं शहराचं नुकसान करणारी जी यंत्रणा कार्यरत आहे, ते मुंबईतनं किंवा ठाण्यातनं किंवा मीरा भाईंदरनं हा अशा पद्धतीचा राडारोडा आणणारी यंत्रणा असेल, ती वाहतूक करणारी यंत्रणा असेल, टाकून घेणारी यंत्रणा असेल, या सगळ्यांच्यावर कायद्याचा वचक बसला पाहिजे. त्या दृष्टीनं या ठिकाणी एक आपण चांगल्या पद्धतीचा एक SOP तयार करतोय. आणि याच्यामध्ये सगळे डिपार्टमेंट असतील. त्याच्यामध्ये सगळ्या ज्याच्या डिपार्टमेंटचा संबंध येतो त्या सगळ्या, म्हणजे जमिनीची मालकी हक्क असणारे सगळे डिपार्टमेंट असतीलच, पण वचक ठेवण्याकरता ज्या ज्या डिपार्टमेंटची गरज लागेल, उदाहरणार्थ पोलीस लागेल, RTO लागेल, यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही समावेश करून त्यांना त्या पद्धतीच्या चेकिंगच्या याच्यामध्ये त्यांचाही त्याच्यामध्ये समावेश करून घेणार आहोत. एक चांगल्या पद्धतीचा प्रस्ताव माननीय महापौर महोदय आणि आयुक्त महोदय यांच्या सूचनेप्रमाणे हा आपण कधी नव्हे तो अशा पद्धतीचा एक व्यापक प्रस्ताव आपण करून या ठिकाणी त्याचा कसं इम्प्लिमेंटेशन होईल आपण बघतोय. धन्यवाद. 4 रेल्वे स्टेशन आहेत आणि 4 रेल्वे स्टेशनला अलाइट होणारे आणि बोर्ड होणारे जे पब्लिक आहे, तर कमीत कमी विरारचं मी केलं तर ते 4.5 ते 5 लाख लोक उतरतात आणि तेवढेच चढतात. नालासोपारा 2-2.5 आहे, वसईचं पण 4-5 आहे, नायगावचं कमी आहे. एवढे लोक उतरतात आणि ते घरी जातात. ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कसे करतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्या